नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि मी कशी रेडी झाली आहे ते बघून तुम्हाला समजलं नसेल की आम्ही जात आहोत आज गरबा खेळायला। तर मी आणि माझ्या आणखी 2 मैत्रिणी आम्ही जात आहोत। तर इथे जवळ गोल्फ क्लब म्हणून आहे थोड्याशा डिस्टन्सवरती, तर तिथे आम्ही जात आहोत खेळण्यासाठी। ऑलरेडी आम्ही बुकिंग केलं होतं कारण अबुधाबीमध्ये थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याच्यामुळे जसं दुबई सारखं असे एरिया वाईज जे कोर्ट असतात, बॅडमिंटन कोर्ट, फुटबॉल कोर्ट, तर तिथे सगळीकडे गरबा होत असायचा। पण अबुधाबीमध्ये सिलेक्टेड एरियाज आहेत जिथे होत असतात आणि त्याचे ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावं लागतं। तर 1 आठवडा आधीच आम्ही तिघींचं बुकिंग केलं होतं आणि अजूनही बरेच जण तिथे जाणार आहेत आमच्या एरियामधून। तर आता आम्ही तिघी निघालेलो आहोत आणि मी अशीच गुजराती साडी नेसलेली आहे आणि असं माझं लुक आहे। तर गोल्डन वरती थोडंसं सिल्वर घातलेलं आहे कारण आता जे होतं ते। आणि या दोघी माझ्या मैत्रिणी, तर निशाने मला ही साडी नेसवलेली आहे आणि साडी सुद्धा तिचीच आहे। आणि ही दीपिका। तर आम्ही अशा रेडी झालेलो आहोत मस्त आणि आता चाललेलो आहोत मस्त गरबा नाईट खेळायला। तर मग चला पुढचं सर्व मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेन। तर आम्ही तिघीच जातोय फॅमिली। आज मुलांना आमचे नवरे सांभाळणार आहेत, आम्ही फ्री आहोत मस्त। तर मग चला, जस्ट आम्ही खाली उतरलेलो आहोत कॅबसाठी आणि आज मी नाकामध्ये ना आम्ही फुल्ली म्हणतो ती सुद्धा घातलेली आहे। आता आम्ही जिथे चाललेलो आहोत ते आहे गोल्फ क्लब आणि आज एकच दिवस तिथे गरबा असणार आहे। आणि या गरब्यासाठी आम्हा तिघींचीही तिकीट आहे ना मी आठवडाभर आधीच बुक केली होती। तर असे बरेचसे लोकेशन आहेत जिथे गरबा होतात, तर त्याचे प्री बुकिंग आपल्याला करावे लागतात आणि तिकीट कॉस्टिंग ही पर पर्सन 30, 35, 40 अशी व्हॅरी होते। आणि जर तुम्ही 10 जणांचा ग्रुप एकत्र करून जर तुम्ही तिकीट बुकिंग करत असाल ना तर आणखी डिस्काउंटेड प्राईजला पडते। इथे पुढे निशा बसलेली आहे आणि आम्ही दोघी मागे बसलेलो आहोत। गेल्या वर्षी दुबईमध्ये माझी पहिली नवरात्री होती, तर यावर्षी अबुधाबीमध्ये आहे। आणि गेल्या वर्षी दुबईमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याच मैत्रिणींसोबत मी गरबा खेळायला गेले होते। आणि आता संध्याकाळच्या वेळी आजूबाजूचे विलाज लाईटिंगमुळे इतके सुंदर दिसत आहेत। तुम्हाला प्रश्न पडत असेल की एवढ्या मोठमोठ्या विलामध्ये कोण राहतं, हे आतून कसे असतील? तर बरीचशी लोक अशा विलामध्ये शेअरिंगमध्ये म्हणजेच पार्टिशनमध्ये सुद्धा राहणं प्रिफर करतात। जस्ट आम्ही कॅबमधून उतरलेलो आहोत आणि गोल्फ क्लबच्या आजूबाजूचा परिसर हा असा आहे। कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। आम्ही आलेलो आहोत गोल्फ क्लबला आणि अबुधाबीमधला आमचा हा पहिला गरबा आहे आणि थोडंसं लांब आहे, पण ठीक आहे, एन्जॉय करायला आपण कुठेही कधी केव्हाही अवेलेबल असतो। आणि मला वाटतं प्रत्येकाला आवडणारा हा म्हणजे गरबा असेल, असं रेअर असतील ज्यांना नसेल आवडत। तर मग चला आतमध्ये जाऊया आणि खूप एन्जॉय करेल आणि ते सर्व तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते। आणि तुम्हाला आवाज येत असेल झालेला आहे, तर तिकीट्स आहे ते ना दाखवून एंट्री करायची आहे, जी ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये बुक करून ठेवली होती। तर माझ्या फोनमध्ये सॉफ्ट कॉपी आहे, तर ती दाखवणार। इथे स्टार्ट झालेली आहे, अंगात आलेला आहे। बोलते मी वंजारण झाली। येस। तर इथे एंट्रीला काही काउंटर्स आहेत, तर आपल्या ज्या ऑनलाईन तिकीट्स आहेत ते त्यांच्या सिस्टममध्ये चेक करतात आणि मगच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते। आणि आजूबाजूची गर्दी पाहून तुम्हाला समजलं असेल की इथे किती सारे इंडियन्स आहेत जे खेळायला या दिवशी येत असतात। अजून गरबा स्टार्ट झालेला नाही आहे, तर आम्ही ठरवलं की आपण काय काय आहे ग्राउंडमध्ये ते बघून घेऊया। एंट्री केल्यानंतर पहिला इथे हा गरबा दांडिया सेल करण्यासाठी स्टॉल आहे। त्यानंतर इथे गरब्याचे बरेचसे ड्रेस आहेत। इथे नवरात्री आणि दिवाळीसाठी वेगवेगळ्या मस्त मस्त वस्तूंचा स्टॉल आहे आणि हा इथे बेडशीट आणि बऱ्याचशा वस्तू आहेत। आणि पुढे तिथे लास्ट कॉर्नरला लहान मुलांसाठी प्ले एरियाची सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे। गरबा अजून स्टार्ट झालेला नाही आहे आणि बराचसा क्राऊड अजून आलेला नाही आहे, तर जे पण आहे ते फूड स्टॉलवरून काही ना काही घेऊन मस्त निवांत बसून खात आहेत। तर बरेचसे चाट आयटमचे स्टॉल आहेत आणि आम्हा तिघींनासुद्धा आता भूक लागलेली होती, त्यामुळे आम्ही या स्टॉलवरून पाणीपुरी खाल्ली। चाट आयटम बरोबर इतर बरेच काही पदार्थ आहेत, छोलेपुरी, पावभाजी, वडापाव, समोसा पाव, दाबेली, इतर सर्व। जस्ट आरती चालू आहे स्टार्टिंगची, त्याच्यामुळे मग आम्ही
इकडे थोडंसं. पाणीपुरी खाऊन आल्यानंतर पुढच्या स्टॉलवर आम्ही पावभाजी घेतोय. गरबा स्टार्ट व्हायच्या आधी खाऊन घेणार आहोत, म्हणजे मस्त नंतर एन्जॉय करता येईल. काही लकी ड्रॉ काढले आणि त्यांना प्राईजसुद्धा दिले आणि पुन्हा एकदा गरबा सुरू झाला. गरब्याला एंट्री करण्याआधी आम्ही तिघींनी इथे छोटे छोटे शॉर्ट्स काढले रीलसाठी. त्याची रील मी नक्कीच चॅनलला टाकेन. आणि एक्सपिरियन्स विचाराल तर ग्राउंडच्या मानाने क्राऊड खूप जास्त होता. आता बाहेर पडलेलो आहोत खेळून. 10:15 वाजलेले आहेत. ग्राउंडमधून बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करत होतो की काय आहे. तर हा संपूर्ण एरिया गोल्फ क्लबचाच आहे. आणि तुम्ही बघू शकता आलेल्या क्राऊडच्या ज्या सर्व गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या अगदी प्रॉपर केलेल्या आहेत, कारण इथे तसंच करावं लागतं. बोल. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत, पण आम्ही तिघीच आहोत आणि बिंदास चालू शकतो, कारण कसलीही भीती नाही. आणि तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे. आम्ही थोडं लवकर निघालो की संपूर्ण क्राऊड बाहेर पडला ना की कॅब लगेच मिळणार नाही, आणि कॅबसाठी आम्हाला थोडं बाहेर चालत यावं लागलं. जस्ट आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहोत आणि छान वाटतंय. एक दिवस का होईना पण गरबा खेळायला मिळतो यामध्ये फार समाधान वाटतं.
सर्वात मोठा फरक म्हणजे भारतामध्ये अगदी दररोज प्रत्येक गल्लोगल्लीत होणारा गरबा आणि इथे आपल्याला प्री बुकिंग करून अगदी घरापासून थोड्या अंतरावर ते गरबा खेळायला जातो. पण ठीक आहे. असा होता आजचा गरबा स्पेशल व्लॉग. आय होप तुम्हाला तो आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.